Welcome student, myself Mr. Fatak MP. Last lecture we learned derivative of logarithmic function. Now today I will explain you next point, that is derivative of implicit function. Firstly we learn definition of explicit function and implicit function. First definition, explicit function. If a variable y can be expressed as a function of another variable x, that is y is equal to f of x, then the function f of x is called explicit function of x. For example, f of x is equal to x square plus 5x minus 3, y is equal to sine of 3x plus cos of x, and third one, x square into y square plus 2y square is equal to 3xy minus 5x cube y. ओके, तर एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे एक्झॅक्टली काय असणार आहे बघा. एखाद्या इक्वेशन मधलं कोणतंही व्हेरिएबल हे दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये जर लिहिता येत असेल तर त्या टाइपच्या इक्वेशनला किंवा त्या टाइपच्या फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणणार. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला f of x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 दिले. म्हणजे f of x जे असणार आहे ते f of x आपल्याला x ह्या एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे. त्यामुळे हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते इक्वेशन एक्सप्लिसिट फंक्शनचं आहे. सेकंड वन सेम वन, y इज इक्वल टू साइन 3x प्लस कॉस ऑफ एक्स आहे. म्हणजे याची राईट हँड साइड जी आहे साइन 3x प्लस कॉस ऑफ एक्स ही पण इन टर्म्स ऑफ एक्स मध्ये आहे. त्यामुळं हे ही इक्वेशन जे आहे ते एक्सप्लिसिट फंक्शनचं आहे. आता थर्ड एक्झाम्पल कडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की दोन्हीकडे मिक्सिंग आहेत एक्स अँड वाय. लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला दोन्हीकडे एक्स वाय आहे, पण तरीही हे फंक्शन एक्सप्लिसिट फंक्शन आहे. त्याचं रिझन म्हणजे काय, कोणतंही इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला एका साईडकडे एक व्हेरिएबल आणि दुसऱ्या साईडकडे दुसरं व्हेरिएबल जर आपल्याला लिहिता येत असेल तर त्या टाईपच्या फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणणार. आता हे जे एक्झॅक्टली आहे त्याच्या लेफ्ट हँड साईडकडे बघा, वाय स्क्वेअर जर आपण कॉमन काढला तर आपल्याला लेफ्ट हँड साइड काय राहील, वाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2. इथून राईट हँड साइड कडून जस्ट जर आपण y कॉमन काढला तर राईट हँड साइड काय तयार होईल, y इंटू 3x मायनस 5x क्यूब असेल. ओके, राईट हँड साइडचा y हा जर लेफ्ट हँड साइडकडे आपण ट्रान्सफर केला तर y स्क्वेअर अपॉन y होईल. त्याच्यापैकी y कॅन्सल होईल म्हणजे y इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 होईल. हा जो एक्स स्क्वेअर प्लस 2 जो आहे तो जर आपण पुन्हा राईट साईडकडे शिफ्ट केला तर टोटल राईट साईड काय असेल, 3x मायनस 5x क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 2 असेल. म्हणजे टोटली y इज इक्वल टू 3x मायनस 5x क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे. त्यामुळे y हे व्हेरिएबल आपण इन टर्म्स ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिता आलं, त्यामुळे आपल्याला हे एक्झॅक्टली एक्झाम्पल जे आहे ते एक्सप्लिसिट फंक्शनचं आहे. लक्षात आलं तर तुम्हाला एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय. ओके, नेक्स्ट डेफिनेशन, इम्प्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शनची पण डेफिनेशन जी आहे ते डेफिनेशन रिव्हर्स आहे एक्सप्लिसिट फंक्शनच्या. डेफिनेशन, इफ एन इक्वेशन इन एक्स अँड वाय इज गिवन बट x is not an explicit function of y and y is not an explicit function of x, then such a function is called implicit function. म्हणजे जे फंक्शन किंवा जे इक्वेशन आपल्याला x मधलं पण एक्सप्लिसिट फंक्शन नाही आहे आणि y मधलं पण एक्सप्लिसिट फंक्शन नाही आहे त्यावेळेचा ते फंक्शन जे असणार आहे ते इम्प्लिसिट फंक्शन असणार आहे. म्हणजे तिथं x हा इन टर्म्स ऑफ y मध्ये पण लिहिता येत नाही, y हा इन टर्म्स ऑफ x मध्ये पण लिहिता येत नाही. अशा टाईपच्या फंक्शनला पण इम्प्लिसिट फंक्शन म्हणणार. फर्स्ट एक्झाम्पल, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये पुन्हा बघा, जसं आपल्याला x आणि y असं सेपरेट करता येत नाही, x इन टर्म्स ऑफ y लिहिता येत नाही, y इन टर्म्स ऑफ x पण लिहिता येत नाही. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे ते इम्प्लिसिट फंक्शनचं इक्वेशन आहे. लॉग ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू साइन ऑफ x प्लस वाय. हे जे इक्वेशन आहे तेही पुन्हा आपल्याला x y साठी सेपरेट करता येत नाही, y हा x साठी सेपरेट करता येत नाही. त्यामुळे हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन पुन्हा इम्प्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल आहे. ओके, आता काही आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचं आहे. आता इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह स्टडी करत असताना स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला जसं आपण एक्सप्लिसिट फंक्शनचे आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह घेतलेले आहेत सेम वेने इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहेत. इथं डेरिव्हेटिव्ह मध्ये काही चेंजेस करायचे नाहीत, फक्त एक स्मॉल चेंज जो असणार आहे तो स्मॉल चेंज कोणता, ऑब्विसली इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय मिक्सिंग मध्ये असणार आहे.
आणि एक्स आणि वाय मिक्सिंग मध्ये असताना वाय ज्या ज्या वेळेला येईल त्यावेळेला वाय हा काय समजायचा आपल्याला की तो एक एक्झॅक्टली फंक्शन ऑफ एक्स आहे. ओके, आणि वाय हा फंक्शन ऑफ एक्स असल्यामुळे तो डिफरन्सिएबल आहे असं कन्सिडर करायचं आपल्याला. जर तो डिफरन्सिएबल असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे dy बाय dx असेल. ओके, आणि dy बाय dx जो असणार आहे तो आपल्याला dy बाय dx त्या टोटल इक्वेशन मधून कॉमन काढायचा आहे, म्हणजे एका साईडला काढायचे. ओके, आणि त्या पद्धतीने आपण त्या इक्वेशन मधला dy बाय dx फाइंड आउट करू शकतो. ओके, काही आपल्याला एक्झाम्पल बघितल्यानंतर ते लक्षात येऊन जाईल. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड dy बाय dx if x into root of x plus y into root of y is equal to a into root of a. Okay, solution, given equation x into root of x plus y into root of y is equal to a into root of a. ओके, हे गिवन इक्वेशन जे आहे ते सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. रूट एक्स मीन्स एक्स रेस टू हाफ. आता हा एक्स रेस टू हाफ आणि हा एक तर एक्स रेस टू 1 आहे, त्यामुळे इंडायसेस रूल नुसार एक्स रेस टू 3/2 असेल. सेम वे वाय रेस टू 3/2 इज इक्वल टू सेम वे ए रेस टू 3/2. ओके, आता हे इक्वेशन जे आहे ते सिंपल फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. ओके, आता मगाशी सांगितल्या त्या पद्धतीने याला डिफरन्शिएट करत असताना फर्स्ट टर्म जी आहे ती एक्स रेस टू 3/2 आहे, म्हणजे एक्स रेस टू एनच्या फॉर्म नुसार याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, आणि त्या फॉर्म्युल्याचं डिफरन्शिएशन जे आहे ते 3/2 मीन एन इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 मीन्स 1/2. ओके, प्लस सेम वे वाय रेस टू 3/2 आहे. जरी इथं वाय रेस टू 3/2 असेल तर याला एक्झॅक्टली एक्स वाय हा फंक्शन ऑफ एक्स आहे, त्यामुळे याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करत असताना कंपोजिट रूल नुसार फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे वाय हे फंक्शन ऑफ एक्स आहे, म्हणजे वाय मध्ये एक्स कुठेतरी एक्स आहे, त्यामुळे याचं डिफरन्शिएशन जे आहे ते डिफरन्शिएशन कंपोजिट रूल नुसार सुरुवातीला ह्या वायच्या ऐवजी एक्स असं समजू आपण आणि त्याचं डिफरन्शिएशन घेऊ. आता वायच्या ऐवजी जर एक्स समजला तर एक्स रेस टू 3/2 चं जसं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म मध्ये काढलं तसंच त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असेल 3/2 इंटू वाय रेस टू हाफ. ओके, इथं वायच्या ऐवजी आपण एक्स म्हटलं होतं, त्यामुळं हा रिप्लेस करायचा आपल्याला. ओके, इंटू चेन रूल नुसार एक्सच्या ऐवजी वाय आहे, त्यामुळे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय dy बाय dx. ओके, इज इक्वल टू दिस a रेस टू 3/2 चं डेरिव्हेटिव्ह. दिस इज कॉन्स्टंट, त्यामुळे ह्या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असेल. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये जस्ट सिम्प्लिफिकेशन असेल. फर्स्ट टर्म जी आहे ती फ्री फ्रॉम dy बाय dx आहे, म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये कुठेही dy बाय dx नाही आहे. ज्या ज्या टर्म मध्ये dy बाय dx असेल त्या टर्म एका साईडकडे आणि dy बाय dx नसलेला टर्म दुसऱ्या साईडकडे, अशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करत जायचं आहे. म्हणजे आपल्याला सेकंड टर्म मध्ये dy बाय dx आहे, त्यामुळे ही टर्म एज इट इज मिळाली. इज इक्वल टू या टर्म मध्ये dy बाय dx नाही आहे, त्यामुळे ती टर्म राईट साईडला गेली, म्हणजेच मायनस 3/2 इंटू एक्स रेस टू दिस हाफ एज इट इज. ओके, नेक्स्ट स्टेप. आता जस्ट कॅल्क्युलेशन आहे. हा जस्ट टू गेट कॅन्सल, हा 3 गेट कॅन्सल. ओके, आणि हा एक्स रेस टू हाफ आहे आणि इथं वाय रेस टू हाफ आहे, त्यामुळे हा इकडं वाय रेस टू हाफ इकडं डिवाइड होईल, म्हणजे मायनस एक्स रेस टू हाफ डिवायडेड बाय वाय रेस टू हाफ इज इक्वल टू हा मायनस एज इट इज आहे. हा एक्सचा पॉवर पण हाफ आहे आणि वायचा पॉवर पण हाफ आहे. दोन्ही रेस टू पॉवर हाफ असल्यामुळे काय असणार आहे होल ब्रॅकेट म्हणजे एक्स डिवायडेड बाय वाय ब्रॅकेट रेस टू हाफ असेल, आणि एखाद्या टर्मचा रेस टू पॉवर हाफ म्हणजे काय असतो त्याच्या स्क्वेअर रूट असतो, मायनस रूट ऑफ एक्स बाय वाय. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड dy बाय dx इफ x प्लस रूट ऑफ x इंटू y प्लस y इज इक्वल टू 1. सोल्युशन, गिवन इक्वेशन x प्लस रूट ऑफ x इंटू y प्लस y इज इक्वल टू 1. तर स्ट्रेट फॉरवर्ड हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन आपण काय करू शकतो डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x वी गेट जस्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केल्यामुळे x चं डिफरन्शिएशन 1 प्लस रूट ऑफ x इंटू y. समजा x इंटू y च्या ऐवजी x असतं
तर हा काय आला असता रूट ऑफ एक्स, म्हणजे आपल्याला सिंपल फंक्शन रूट ऑफ एक्स, आणि त्या रूट ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन आपण घेतलं असतं. म्हणजे एक्स इंटू वायच्या ऐवजी एक्स आहे समजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, म्हणजे एक्सच्या ऐवजी एक्स इंटू वाय आहे, त्यामुळे कंपोजिट रूलनुसार एक्स इंटू वायचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. ओके, सेम वे जस्ट रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय 2 टाइम रूट ऑफ एक्स, पण एक्सच्या ऐवजी कोण आहे एक्स इंटू वाय, म्हणून चेन रूल नुसार इंटू डी बाय डी एक्स ऑफ दिस एक्स इंटू वाय प्लस वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. वाय? बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट दिस 1 ॲज इट इज, दिस इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ दिस. आता पुन्हा बघा एक्स इंटू वाय आहे, त्यामुळं वाय हा पण काय आहे फंक्शन ऑफ एक्स असतो, त्यामुळे एक्स इंटू फंक्शन ऑफ एक्स, त्यामुळे इथं प्रोडक्ट रूल नुसार डिफरन्शिएशन घ्यावे लागेल. ओके, यू इंटू व्ही रूल नुसार एक्स ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय एक्स प्लस दिस वाय ॲज इट इज, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. ओके, प्लस दिस डी वाय बाय एक्स इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप मध्ये सिम्प्लिफिकेशन 1 डिवायडेड बाय 2 टाइम रूट ऑफ एक्स इंटू वाय. ओके, हा रूट ऑफ एक्स इंटू वाय म्हणजेच काय रूट एक्स इंटू रूट वाय असेल. ओके, म्हणजे या टर्मनात स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन करूया, त्याचबरोबर त्याचं सिम्प्लिफिकेशन 1 प्लस दिस 1/2 एज इट इज. आता रूट एक्स इंटू रूट वाय पैकी हा रूट एक्स आणि हा एक्झॅक्टली हा फर्स्ट टर्म मध्ये एक्स जो आहे तो एक्स कसा लिहिता येतो आपल्याला रूट एक्स इंटू रूट एक्स लिहिता येतो. तो एक रूट एक्स या रूट एक्स बरोबर कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय शिल्लक राहील न्यूमरेटर मध्ये रूट एक्स आणि डिनॉमिनेटर मध्ये रूट वाय, म्हणजे रूट ऑफ एक्स इंटू एक्स डिवायडेड बाय वाय. ओके, इंटू दिस डी वाय बाय एक्स एज इट इज प्लस सेम वे सेकंड टर्म मध्ये 1/2 हा एज इट इज असेल. इथं पुन्हा वाय म्हणजे काय रूट वाय इंटू रूट वाय, त्याच्यापैकी एक रूट वाय या इथल्या एका रूट वायशी कॅन्सल होईल, म्हणजेच काय मिळेल न्यूमरेटर मध्ये रूट वाय अपॉन डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा रूट वाय, म्हणजे रूट ऑफ वाय बाय एक्स. ओके, प्लस दिस डी वाय बाय एक्स एज इट इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या टर्म मध्ये डी वाय बाय एक्स असेल त्या टर्म एका साइड कडे ठेवायच्या आहेत, आणि ज्या टर्म मध्ये डी वाय बाय एक्स नसेल त्या टर्म आपल्याला नेक्स्ट साइड कडे ट्रान्सफर केल्या पाहिजेत. आता कोणत्या टर्म मध्ये डी वाय बाय एक्स नाही आहे तर फर्स्ट टर्म मध्ये 1 अँड थर्ड टर्म 1/2 इंटू रूट ऑफ वाय बाय एक्स, या टर्म मध्ये आपल्याला डी वाय बाय एक्स नाही, त्यामुळे त्या टर्म आपण राईट साइडला शिफ्ट करू. ओके, त्यामुळे त्या दोन्ही निगेटिव्ह होते, आणि ज्या टर्म मध्ये डी वाय बाय एक्स आहे त्या दोन टर्म मधून आपण काय करू डी वाय बाय एक्स कॉमन काढू, म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये काय असेल 1/2 इंटू रूट ऑफ वाय एक्स बाय वाय प्लस फोर्थ टर्म मधून जर डी वाय बाय एक्स आपण कॉमन काढला तर तिथं शिल्लक राहील 1. ओके, म्हणून 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ एक्स बाय वाय प्लस 1 इंटू डी वाय बाय एक्स इज इक्वल टू दिस मायनस 1/2 इंटू रूट ऑफ वाय बाय एक्स मायनस दिस 1. ओके, जस्ट सिम्प्लिफिकेशन. आता इथं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन करावं लागेल, म्हणजे ही जी ऍडिशन आहे ती क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू आपण. हा रूट एक्स अपॉन हा रूट वाय आहे, सेपरेट कर. ओके, ही हिडन स्टेप आहे रूट एक्स अपॉन रूट वाय. आता यांना सेपरेटली क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर रूट एक्स इंटू 1 रूट एक्स प्लस हा 2 इंटू रूट वाय आहे, म्हणजेच 1 इंटू 2 रूट वाय 2 रूट वाय डिवायडेड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 2 इंटू रूट वाय इंटू 1 2 इंटू रूट वाय, हे डिनॉमिनेटरनं डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर लिहिताना ते डिनॉमिनेटर मध्ये लिहितो आपण. ओके, इंटू दिस डी वाय बाय एक्स एज इट इज आहे इज इक्वल टू सेम वे हिअर ऑल्सो रूट वाय डिवायडेड बाय दिस वन रूट एक्स. ओके, सेम वे कॅल्क्युलेशन करत असताना हा मायनस रूट वाय इंटू 1 मायनस रूट वाय, हा मायनस 1 इंटू 2 रूट एक्स मायनस 2 रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय दिस 2 इंटू रूट एक्स इंटू इथं काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 2 रूट ऑफ एक्स. ओके, सिम्प्लिफिकेशन दिस टू गेट कॅन्सल. ओके, आणि नेक्स्ट इकडच्या न्यूमरेटर मधल्या टर्म इकडं डिनॉमिनेटर मध्ये येईल, इकडची डिनॉमिनेटर मधली टर्म इकडं न्यूमरेटर मध्ये येईल. ओके, त्यामुळे हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू दिस मायनस इंटू दिस रूट वाय, हा जो रूट वाय लेफ्ट हँड साइडच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे तो राईट हँड साइडला आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये येईल, म्हणजे रूट ऑफ वाय इंटू या दोन टर्म मधून फक्त मायनस साइन कॉमन काढलेलं आहे. ओके, त्यामुळे इथं हा 2 रूट ऑफ एक्स प्लस इथं हा
रूट वाय डिवायडेड दिस रूट एक्स एज इट इज इंटू इकडून जी न्यूमॅरेटर मधली टर्म जी आहे लेफ्ट हँड साइड कडची न्यूमॅरेटरची टर्म ही राईट हँड साइडला डिनॉमिनेटर मध्ये येईल म्हणजे रूट एक्स इंटू इन ब्रॅकेट रूट एक्स प्लस 2 रूट ऑफ वाय. ओके, हे आपलं फायनल डिफरन्शिएशन असेल म्हणजेच dy बाय dx असेल. Find dy by dx. Next question. Find dy by dx if x into e raised to y plus y into e raised to x is equal to 1. Given equation x e raised to y plus y e raised to x is equal to 1. हे पण सिंपल एक इक्वेशन आहे आणि त्या इक्वेशन म्हणजे इझिली डिफरन्शिएबल इक्वेशन आहे. त्या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट जस्ट डिफरन्शिएशन करण्यासाठी बघा दोन टर्मची ॲडिशन आहे. ॲडिशनचं डिफरन्शिएशनची ॲडिशन असते. 11th मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. त्यामुळे फर्स्टचं डिफरन्शिएशन प्लस सेकंडचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू 1चं डिफरन्शिएशन 0. ओके, आता स्टेप बाय स्टेप आपण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करू. फर्स्ट टर्म मध्ये पुन्हा बघा एक्स इंटू ई रेस टू वाय आहे. आता हा ई रेस टू वाय आहे. वाय हा फंक्शन ऑफ एक्स असतो त्यामुळे ई रेस टू वाय हे पण एक काय आलं फंक्शन ऑफ एक्स आहे. आता हे फंक्शन ऑफ एक्स इंटू एक्स म्हणजे पुन्हा प्रोडक्ट रूलनुसार एक्झॅक्टली दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे इथं आणि त्या प्रोडक्ट रूलनुसार आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड आउट केले पाहिजे. ओके, त्यामुळे प्रोडक्ट रूलनुसार काय एक्स ॲज इट इज ई रेस टू वायचं डिफरन्शिएशन प्लस ई रेस टू वाय ॲज इट इज एक्सचं डिफरन्शिएशन प्लस सेकंड टर्म मध्ये पुन्हा सेम वाय म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आणि ई रेस टू एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स. दोन फंक्शन ऑफ एक्सची मल्टिप्लिकेशन म्हणजे तिथं अगेन प्रोडक्ट रूल मीन्स यू इंटू व्ही रूल. डिफरन्शिएशन नुसार काय असणार आहे वाय ॲज इट इज प्रोडक्ट रूल नुसार वाय ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज into differentiation of y. Okay, mean dy by dx is equal to this 0. Therefore this x as it is into differentiation of e raised to x is equal to e raised to x असतो. पण इथे e raised to x च्या ऐवजी काय आहे y आहे. त्यामुळे हा e raised to y चं डिफरन्शिएशन घेत असताना पहिल्यांदा फंक्शन ऑफ x असं समजून त्याचं डिफरन्शिएशन करायचं आणि त्याला फक्त काय करायचं dy by dx न मल्टिप्लिकेशन करायचं. e raised to y चं डिफरन्शिएशन काय e raised to y चं डिफरन्शिएशन e raised to y into dy by dx plus this e raised to y as it is into differentiation of x is equal to 1 plus same way हा y as it is into e raised to x चं डिफरन्शिएशन काय just e raised to x. ओके, प्लस this e raised to x as it is dy by dx is equal to 0. नेक्स्ट स्टेप मध्ये काय सांगितलंय ज्या ज्या टर्म मध्ये dy by dx असेल त्या टर्म लेफ्ट हँड साइडला आणि ज्या टर्म मध्ये dy by dx नसेल त्या टर्म राईट साइडला. म्हणजे कोणत्या कोणत्या टर्म मध्ये dy by dx नाही आहे तर हा e raised to y आणि हा y into e raised to x ह्या दोन टर्म मध्ये dy by dx नाही आहे. त्यामुळे हा दोन्ही टर्म राईट हँड साइडला शिफ्ट करू म्हणजे ही टर्म मायनस e raised to y आणि ही टर्म y e raised to x आहे. त्यामुळे ह्या दोन्ही टर्म राईट साइडला शिफ्ट झाल्या आणि ज्या ज्या टर्म मध्ये dy by dx आहे त्या टर्म मधून dy by dx आपण कॉमन काढू म्हणजे फर्स्ट टर्म मध्ये काय राहील हा e raised to x प्लस हा x into e raised to y. ओके, into dy by dx is equal to this minus e raised to y minus y into e raised to x. ओके, आता या टर्म ने इकडे फक्त जस्ट डिवाइड करू dy by dx is equal to हा दोन टर्म मधून फक्त आपण काय केलेलं मायनस साइन कॉमन काढलेलं आहे. मायनस साइन कॉमन काढल्यानंतर हा e raised to y प्लस y into e raised to x असेल आणि यानं डिवाइड केलं तर e raised to x प्लस x e raised to y. ओके, हे फायनल आपल्या dy by dx असेल. नेक्स्ट क्वेश्चन फाइंड dy by dx if e raised to x plus y is equal to cos of x minus y. Okay, solution given equation e raised to x plus y is equal to cos of x minus y. अगेन हे डिफरन्शिएबल फंक्शन इक्वेशन आहे त्यामुळे याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x वी गेट दिस e raised to x plus y म्हणजे हे काय असणार आहे फंक्शन ऑफ x आहे. आता हे फंक्शन ऑफ x असेल त्याचं डिफरन्शिएशन आपण फाइंड आउट केलं पाहिजे. e raised to x नसून फक्त काय आहे x प्लस y आहे म्हणजे x च्या ऐवजी x प्लस y आहे. जे डिफरन्शिएशन हे घेत असताना आपण कंपोजिट रूल
12th स्टँडर्ड मध्ये कंपोजिट रूल हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि तो आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये यूज करावा लागतो. त्यामुळे कंपोजिट रूल व्यवस्थित समजून घ्या. ई रेस टू एक्स प्लस वाय, ई रेस टू एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू चेन रूल नुसार एक्सच्या ऐवजी कोण रिप्लेस केलं म्हटलं मी, एक्स प्लस वाय, म्हणजे त्या एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन घेतलं पाहिजे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू दिस. पुन्हा याचं डिफरन्शिएशन कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन. आता एक्सच्या ऐवजी रिप्लेस काय आलं एक्स मायनस वाय, म्हणजे मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह. पण एक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट हे आहे, म्हणजे चेन रूल नुसार याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय. ओके, नेक्स्ट स्टेपमध्ये ही फक्त जस्ट डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू. दिस देअरफॉर ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डिफरन्शिएशन ऑफ दिस. पुन्हा इथं बघा दोघांची ॲडिशनच आहे. ॲडिशनचं डिफरन्शिएशन म्हणजे डिफरन्शिएशनची ॲडिशन. वनचं डिफरन्शिएशन सॉरी एक्सचं डिफरन्शिएशन 1 प्लस वायचं डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय ॲज इट इज. सेम वे सबट्रॅक्शनचं डिफरन्शिएशन म्हणजे डिफरन्शिएशनची सबट्रॅक्शन. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ओके, आता हे थोडं काय करूया आपण मल्टिप्लिकेशन करून सेपरेट टर्म करून घेऊ. ई रेस टू एक्स प्लस वायने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 सेम वे प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय एक्स ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ह्या टर्मनं पुन्हा मल्टिप्लिकेशन इथं पुन्हा सेम तीच टर्म प्लस. आता हा बघा हा मायनस आणि हा मायनस, हा दोन्ही मायनस मायनसनं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तो प्लस होईल. प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय एक्स एज इट इज. ओके, तर ज्या ज्या टर्ममध्ये डी वाय बाय एक्स आहे त्या टर्म लेफ्ट साईडकडे घ्यायच्या आहेत, आणि ज्या टर्ममध्ये डी वाय बाय एक्स नाही आहे त्या टर्म राईट साईडकडे घ्यायच्या. आता कोणत्या कोणत्या टर्ममध्ये डी वाय बाय एक्स आहे, तर ही एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. ओके, तर जस्ट आपल्याला ज्या टर्ममध्ये डी वाय बाय एक्स नाही आहे त्या टर्म आपण काय करतोय राईट साईडला शिफ्ट करतोय. आणि ही ऑलरेडी राईट साईडलाच आहे, फक्त ही टर्म आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायचं आहे. म्हणजे हा ई रेस टू एक्स प्लस वाय असेल तर राईट साईडला गेल्यानंतर तो निगेटिव्ह होईल, म्हणून मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय असेल. ओके, आता ही टर्म लेफ्ट साईडकडे शिफ्ट करायचं आहे, म्हणजे ही प्लसची टर्म इकडे आली तर फक्त मायनस होईल. म्हणजे हा ई रेस टू एक्स प्लस वाय ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस हा मायनस कुठला, तर ही टर्म इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल, मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय. आणि ह्या दोन टर्म मधून डी वाय बाय एक्स कॉमन काढले. ओके, नेक्स्ट स्टेप सिम्प्लिफिकेशन. जस्ट या दोन टर्म मधून मायनस साइन कॉमन काढला. ओके, आणि ही टर्म जी आहे ही टर्म हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे तो स्क्वेअर ब्रॅकेट जस्ट आपण डिवाइड करायचं. म्हणजे रिक्वायर्ड काय मिळेल आपल्याला, देअरफॉर डी वाय बाय एक्स इज इक्वल टू मायनस दिस साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय divided by the square bracket e raised to x plus y minus sin of x minus y. ओके, आता जस्ट थोडंसं हा मायनस फक्त घालवण्यासाठी मी काय करतोय डिनॉमिनेटर मधून पण पुन्हा मायनस साइन कॉमन करतो. मायनस साइन कॉमन काढला तर पुन्हा काय मिळेल, ही मायनस टर्म म्हणजे निगेटिव्ह टर्म जी आहे ती पॉझिटिव्ह होईल, ही पॉझिटिव्ह टर्म निगेटिव्ह होईल. देअरफॉर साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय न्यूमरेटर सेम अपॉन डिनॉमिनेटर जस्ट चेंज साइन ऑफ एक्स मायनस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके, हे रिक्वायर्ड आपलं डी वाय बाय डी एक्स असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ सेक ऑफ एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 डिवाइडेड बाय एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज इक्वल टू ए रेस टू 5. ओके, सोल्यूशन गिवन इक्वेशन sec of x raised to 5 plus y raised to 5 divided by x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. आता हे जे इक्वेशन आहे ते त्या इक्वेशनच्या राईट साईडला जस्ट कॉन्स्टंट आहे, आणि हा जो सेक आहे आपल्याला माहिती आहे काही फंक्शनचे आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करता येतात. तर या फंक्शनचं इन्व्हर्स जर केलं तर आपल्याला हा सेक हा राईट साईडला गेल्यानंतर सेक इन्व्हर्स होईल, आणि हा कॉन्स्टंट असल्यामुळे सेक इन्व्हर्स ऑफ ए रेस टू 2 असेल, म्हणजे सेक इन्व्हर्स ऑफ ए स्क्वेअर, आणि पुन्हा ती टर्म कॉन्स्टंट असेल. त्यामुळे आपल्याला हे थोडं सिम्प्लिफिकेशन करू. ओके, एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 डिवाइडेड बाय एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज इक्वल टू हा जस्ट सेक त्या साईडला ट्रान्सफर झाला तर सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर, बट सेक इनवर्स ऑफ ए स्क्वेअर अगेन कॉन्स्टंट मीन दिस इज इक्वल टू से के. आता हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करत असताना त्याला 0. नेक्स्ट स्टेप,
जस्ट हा जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर इकडं मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे इथं काय असेल x raised to 5 plus y raised to 5 is equal to k into x raised to 5 minus this k into y raised to 5. ओके, म्हणजे 1 प्लस k. आता ही जी टर्म आहे मायनस के वाय रेस टू 5 ही जर या साईडला ट्रान्सफर केली तर आपल्याला ती पॉझिटिव्ह होईल. आणि त्या पॉझिटिव्ह मधून हा y रेस टू 5 आणि y रेस टू 5 कॉमन काढू. म्हणजे इथं 1 प्लस के इंटू वाय रेस टू 5 इज इक्वल टू सेम वे ही टर्म इकडे आली तर निगेटिव्ह होईल. x रेस टू 5 हा निगेटिव्ह होईल. मग ह्या दोन टर्म मधून x रेस टू 5 कॉमन काढू. म्हणजे इथं काय शिल्लक राहील k आणि इकडून आल्यानंतर हा निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे मायनस 1 इंटू x रेस टू 5 असेल. आता हा k मायनस 1 आणि आता हा 1 प्लस के आहे. हे दोन्ही पुन्हा कॉन्स्टंटच आहेत. ओके, त्यामुळे कॉन्स्टंट एका साईडला आणण्यासाठी आपण काय केलं जस्ट y रेस टू 5 आणि हा x रेस टू 5 इकडे पुन्हा डिवाइड केला. म्हणजे y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 इज इक्वल टू दिस k मायनस 1 डिवाइडेड बाय k प्लस 1. ओके, पुन्हा बघा आता हा y रेस टू 5 डिवाइडेड बाय x रेस टू 5 आहे. त्यामुळे इंडायसेस सेम असेल तर इंडायसेस रूल नुसार y बाय x ब्रॅकेट रेस टू 5 होईल. आता हा एखाद्या लेफ्ट हँड साईडचा रेस टू पॉवर 5 असेल तर तो ट्रान्सफर करत असताना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस काय असणार आहे. फिफ्थ रूट जर आपण घेतलं तर आपल्याला काय असणार तर रेस टू 5 कॅन्सल. y बाय x रेस टू पॉवर 5 आहे. आता हा रेस टू पॉवर इकडे 5 घेतला तर 1 डिवाइडेड बाय 5 इकडे रेस टू पॉवर होईल. ओके, त्यामुळे y बाय x इज इक्वल टू k मायनस 1 डिवाइडेड बाय k प्लस 1 हा होल रेस टू पॉवर काय होईल 1 डिवाइडेड बाय 5. आणि हा अगेन जरी रेस टू 1 डिवाइडेड बाय 5 असला तरी तो पुन्हा कॉन्स्टंटच आहे. त्यामुळे डझंट मॅटर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना काही काळजी करण्याची गरज लागत नाही. ओके, म्हणजे हा पुन्हा आहे कॉन्स्टंट. हवा असेल तर याला अनदर कॉन्स्टंट एक लेटर यूज करू शकतो तुम्ही, नसेल तर नाही केले यूज तरी चालेल. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट जस्ट डिफरन्शिएशन घेतलं तर y बाय एक्सचं डिफरन्शिएशन लेफ्ट साईडला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0 असेल. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ y बाय एक्स इज इक्वल टू 0. त्याचं डिफरन्शिएशन u अपॉन व्ही रूल नुसार. u अपॉन व्ही रूल नुसार डेरिव्हेटिव्ह काय होईल जस्ट u अपॉन व्ही. v ॲज इट इज यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच x ॲज इट इज yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय x मायनस y ॲज इट इज xचं डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय v स्क्वेअर असतो म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू दिस 0. ओके, आता पुन्हा हा x स्क्वेअर न इकडे मल्टिप्लिकेशन केलं तर 0 इंटू समथिंग 0. तेव्हा हा कॅन्सल होईल. इकडं x इंटू डी वाय बाय एक्स मायनस y इंटू डी बाय डी एक्स ऑफ x 1. त्यामुळे हा तुमचा 1. म्हणजे हा y इकडे आला तर पुन्हा प्लस y होईल. म्हणजे x इंटू डी वाय बाय एक्स इज इक्वल टू y. पुन्हा हा x न डिवाइड केला तर डी वाय बाय एक्स इज इक्वल टू y डिवायडेड बाय x. म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला डी वाय बाय एक्स इज इक्वल टू y बाय x असेल. नेक्स्ट क्वेश्चन, इफ log of x plus y is equal to log of x into y plus p where p is a constant, then prove that dy by dx is equal to minus y raised to 2 divided by x raised to 2 mean minus y square upon x square. हे आपल्याला dy by x फाइंड आउट करायचं. आतापर्यंतचे एक्झाम्पल जी सॉल्व्ह केली आपल्याला तिथं फाइंड dy by x होतं. इथं मात्र काय असणार आहे dy by dx आपल्याला प्रूव्ह करायचा आहे हा मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. गिवन इक्वेशन log of x plus y is equal to log of x into y plus p आहे. ओके, त्यामुळे इथं हा log of x into y आहे तिथं log m into n चा आपण रूल यूज करू. कारण प्रॉडक्टच्या ऐवजी हा इथं x आणि हा इथं y आहे त्यामुळे y पण फंक्शन ऑफ x असणार. त्यामुळे x into y आपल्याला प्रॉडक्ट रूल यूज करावं लागेल. त्याऐवजी आपल्याला लॉग दिलाय त्यामुळे ह्याला सिम्प्लिफिकेशन करता येतं. त्यामुळे पहिल्यांदा सिम्प्लिफिकेशन करूया नाही तर नंतर काय होईल प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल. ओके, जस्ट लॉग ऑफ x प्लस y लेफ्ट हँड साइड ॲज इट इज इक्वल टू लॉग ऑफ m इंटू m चा रूल. लॉग ऑफ m इंटू n चा रूल काय लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. सेम वे लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ y प्लस p ॲज इट इज. आता सगळं जे एक्झॅक्टली सगळ्या ज्या टर्म आहेत त्या टर्म तुम्हाला कशा दिसत आहेत बघा सेपरेट दिसत आहेत. ओके, त्यामुळे आपण डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट जस्ट लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1 डिवायडेड बाय एक्स म्हणजेच 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. आता इथं एक्स प्लस वाय का कारण एक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट काय झाला एक्स प्लस वाय फंक्शनमध्ये. त्यामुळं चेन रूलनुसार पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू पुन्हा जातं याचं डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस दिस लॉग ऑफ वाय आहे.
तर लॉग ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह काय, वायच्या ऐवजी असं समजूया एक्स आहे आणि लॉग ऑफ एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x. समजलं होतं आपण वायच्या ऐवजी एक्स आहे म्हणून 1/y इंटू चेन रूल नुसार वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असणार. ओके, नेक्स्ट जस्ट हे डिफरन्शिएशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 1/x + y इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 1/x प्लस 1/y इंटू dy/dx. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला पाहिजे. जस्ट 1/x + y ने मल्टिप्लिकेशन केलं तर 1 ला मल्टिप्लिकेशन 1/1 + y ॲज इट इज प्लस 1/1 + y इंटू dy/dx ही टर्म ॲज इट इज इक्वल टू 1/x + 1/y इंटू dy/dx. नेक्स्ट स्टेप मध्ये ज्या ज्या टर्म मध्ये dy/dx आहे त्या टर्म एकत्र म्हणजे लेफ्ट हँड साईडला, नसेल त्या राईट हँड साईडला. हा 1/x ॲज इट इज राहिला. या टर्म मध्ये dy/dx नाही त्यामुळे ही टर्म इकडे आले तर निगेटिव्ह होईल. ओके, या दोन टर्म मध्ये आपल्याला dy/dx आहे त्यामुळे ही टर्म आपण लेफ्ट साईडला ट्रान्सफर करणार. ही टर्म लेफ्ट साईडला ट्रान्सफर केली तर ती निगेटिव्ह होईल आणि ट्रान्सफर केल्यानंतर पुन्हा त्याच्यातनं dy/dx पण आपण कॉमन करायचं आहे. जे हा 1/x + y मायनस 1/y इंटू dy/dx इज इक्वल टू हा 1/x मायनस हा इकडे ट्रान्सफर झाला तर मायनस 1/x + y. ओके, तर थोडंसं सिम्प्लिफिकेशन करूया. इथं आपण हा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर y इंटू 1 y मायनस 1 इंटू दिस ॲज इट इज, बट हा निगेटिव्ह असल्यामुळे काय असणार आहे -x मायनस y डिवायडेड बाय y इंटू x + y. ओके, इंटू दिस dy/dx ॲज इट इज इक्वल टू सेम वे हिअर x + y इंटू 1 x + y मायनस 1 इंटू x divided by this x into x plus y x into x plus y as it is. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. आता सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी बघा हा +y हा -y कॅन्सल होईल, हा +x -x कॅन्सल होईल, -x डिवायडेड बाय y इंटू x प्लस y इंटू dy/dx इज इक्वल टू y डिवायडेड बाय x इंटू x प्लस y. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये सिम्प्लिफिकेशन अगेन हा डिनॉमिनेटर मध्ये x प्लस y आणि पुन्हा हा x प्लस y दोन्ही साइड कडून कॅन्सल होईल. ओके, हा इकडं -x आहे, इथं x आहे, इथं y आहे, इथं y आहे. हा इकडे आल्यानंतर जस्ट डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटर मध्ये. ओके, तेव्हा जस्ट काय असणार आहे, हा dy/dx इज इक्वल टू दिस y इंटू y मायनस y² अपॉन x इंटू x स्क्वेअर. जे रिक्वायर्ड आपला जो dy/dx होता तो dy/dx आपण काय आणलेला आहे -y² डिवायडेड बाय x². ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ e⁻x plus e⁻y is equal to e⁻x plus y, then show that dy/dx is equal to -e⁻y minus x. Solution: given equation e⁻x plus e⁻y is equal to e⁻x plus y. This is equation number 1. Differentiating both sides with respect to x we get. ओके, आता हे का सिम्प्लिफाय फॉर्म मध्येच आहे त्यामुळे ह्याला डिफरन्शिएट आपण करू. e⁻x चं डिफरन्शिएशन e⁻x ॲज इट इज प्लस e⁻y चं डेरिव्हेटिव्ह. आता हे फंक्शन ऑफ x असं समजून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे e⁻y चं डेरिव्हेटिव्ह e⁻y इंटू जस्ट चेन रूल नुसार y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू e⁻x प्लस y चं पण अगेन सेम वे डेरिव्हेटिव्ह x च्या ऐवजी x प्लस y रिप्लेस करायचं आहे. म्हणजेच आपल्याला e⁻x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह e⁻x प्लस y इंटू चेन रूल नुसार x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx ऑफ x प्लस y. ओके, नेक्स्ट दिस e⁻x प्लस e⁻y इंटू dy/dx इज इक्वल टू e⁻x प्लस y इंटू हा जस्ट जो 1 प्लस x प्लस y होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. ओके, नेक्स्ट या दोघांचे जस्ट मल्टिप्लिकेशन e⁻x प्लस y ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 1 ला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर e⁻x प्लस y असेल प्लस e⁻x प्लस y इंटू dy/dx e⁻x प्लस y इंटू dy/dx. ओके, आता ज्या ज्या टर्म मध्ये dy/dx आहे त्या टर्म लेफ्ट साइडला घेऊन त्यांच्यातून dy/dx कॉमन काढायचा आहे. ज्या टर्म मध्ये dy/dx नाही आहे त्या टर्म जस्ट आपल्याला काय घ्यायच्या आहेत, राईट हँड साइडला शिफ्ट करायच्या आहेत.
त्यामुळे e raised to y minus e raised to x plus y into dy by dx. त्यामुळे ही या टर्म मध्ये dy by dx होता, त्यामुळे ही टर्म इकडे आला तर निगेटिव्ह होईल, म्हणून आपण त्याच्यामधून हा e raised to y minus e raised to x plus y into dy by dx is equal to, ही टर्म ऑलरेडीच राईट साईडला आहे, ही टर्म जी आहे e raised to x ही लेफ्ट साईडला होती, ती ट्रान्सफर केली तर मायनस e raised to x होईल. ओके, आता जस्ट ही टर्म इकडं डिवाइड करायचं आहे, म्हणजे e raised to x plus y dy by dx is equal to e raised to x plus y minus e raised to x upon this term e raised to y minus e raised to x plus y. ओके, दिस इज इक्वल टू, जस्ट आपल्याला इक्वेशन नंबर 1 नुसार e raised to x plus y ची व्हॅल्यू काय आहे, e raised to x plus y ची व्हॅल्यू e raised to x plus e raised to y, त्यामुळे ह्याची व्हॅल्यू e raised to x plus e raised to y minus this e raised to x divided by e raised to y minus e raised to x plus y म्हणजे काय, e raised to x plus e raised to y, त्यामुळे ह्या निगेटिव्ह मुळे काय असणार आहे, हा मायनस e raised to x आणि हा मायनस e raised to y, इथून e raised to y e raised to y e raised to x e raised to x कॅन्सल होतील, म्हणजे न्यूमरेटर मध्ये e raised to y अपॉन डिनॉमिनेटर मध्ये मायनस e raised to x शिल्लक राहील, त्यामुळे म्हणून जस्ट मायनस e raised to y अपॉन e raised to x आहे. ओके, therefore this is equal to minus e raised to y minus x. Okay, next question, if x raised to y is equal to e raised to x minus y, then show that dy by dx is equal to log x upon 1 plus log x bracket square. Okay, just solution, given equation x raised to y is equal to e raised to x minus y. आता बघा इथे x raised to y म्हणजे फंक्शन रेस्ट टू पॉवर फंक्शन आहे, आणि मागच्या लेक्चर मध्ये सांगितले फंक्शन रेस्ट टू फंक्शन आलं तर आपल्याला कंपल्सरी काय केलं पाहिजे, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज केलं पाहिजे, म्हणून आपण इथं लॉग अप्लाय करतो. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड वी गेट log of x raised to y is equal to log of e raised to x minus y. जस्ट काही लॉगचे आपण रूल यूज करणार, log of x raised to y जो आहे तो y काय होईल, हा खाली y इंटू लॉग ऑफ x, कारण y हा का होता, इंडेक्स होता, आणि x का होता, बेस होता, त्यामुळे इंडेक्स हा मल्टिप्लिकेशन मध्ये y इंटू लॉग ऑफ x इज इक्वल टू, सेम वे हियर x मायनस y इज इंडेक्स अँड e इज बेस, त्यामुळे x मायनस y हा मल्टिप्लिकेशन मध्ये x मायनस y इंटू लॉग ऑफ e, बट वी नो दॅट लॉग ऑफ e इज इक्वल टू 1, त्यामुळे ही टर्म इक्वल टू 1 असेल. नेक्स्ट स्टेप मध्ये y च्या टर्म आपण एका साईडला घेऊया, हा प्लस मायनस y जो आहे तो लेफ्ट साईडला आल्यानंतर प्लस y प्लस y इंटू लॉग ऑफ x इज इक्वल टू x. ओके, या दोन टर्म मधून आपण y कॉमन करू, y इंटू 1 प्लस लॉग ऑफ x इज इक्वल टू x, हे या टर्मने इकडे डिवाइड करू, म्हणजे जस्ट देअरफॉर y इज इक्वल टू x डिवाइडेड बाय 1 प्लस लॉग ऑफ x. जे ऍक्च्युली आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण कशात कन्वर्जन केलेलं आहे, एक्सप्लिसिट फंक्शन मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. y इज इक्वल टू हे इन टर्म्स ऑफ ओनली x आहे, त्यामुळे काय असणार आहे, हे एक्सप्लिसिट फंक्शनचं एक्झाम्पल आहे. ओके, आपल्याला माहिती आहे एक्सप्लिसिट असू देत नाही ते इम्प्लिसिट असू देत, डिफरन्शिएशन मध्ये त्याचा काही फरक पडत नाही, जर y जेवढं असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx आपल्याला घ्यावं लागतं, एवढाच काय तो फरक आहे, त्यामुळे आपले इम्प्लिसिट असू देत नाही एक्सप्लिसिट असू देत, त्याला आपण डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to d by dx of x divided by 1 plus log of x. आता x divided by 1 plus log of x चा डिफरन्शिएशन, x म्हणजे u कन्सिडर करू, 1 plus log of x म्हणजे v कन्सिडर करू, u upon v चा फॉर्म्युला जस्ट आपण यूज करू, v as it is into u चा डेरिव्हेटिव्ह मायनस u as it is into v चा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय v स्क्वेअर, हा u upon v चा फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार हे फॉर्म्युलेट करून घेतलं. डिफरन्शिएशन नेक्स्ट स्टेप मध्ये 1 प्लस लॉग ऑफ x एज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x एज इट इज, याचं डिफरन्शिएशन घेत असताना 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x डिवायडेड बाय 1 प्लस लॉग ऑफ x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. जस्ट नेक्स्ट स्टेप मध्ये सिम्प्लिफिकेशन, हा 1 ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एज इट इज शिल्लक राहील. ओके, मायनस हा 1 बाय x इंटू x 1, x कॅन्सल होईल, हा -1, हा -1 प्लस 1 कॅन्सल होईल, लॉग x डिवायडेड बाय 1 प्लस लॉग ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हेच तर आपल्याला काय असणार आहे रिक्वायर्ड
dy by dx होता. ओके, y इज इक्वल टू रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस up to dot 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 infinite time. Show that dy by dx is equal to 1 divided by x into twice time y minus 1. Okay, solution. Given equation y is equal to root of log of x plus root of log of x plus root of log of x plus root of log of x infinity time. ओके, आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन इन्फानाइट टर्म कंटेन असलेले इक्वेशन आहे. आता इन्फानाइट टर्म कंटेन असलेले इक्वेशन जर असेल तर डिफरन्शिएट करताना आपल्याला टर्म किती असतील, जेवढ्या टर्म असतील तेवढ्या वेळा डिफरन्शिएट करावं लागतं. त्यामुळे हे आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येणार नाही. त्याला थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. आता सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करावा लागेल बघा. इन्फिनिटी टाइम म्हणजे काय असणार आहे, किती वेळा हे आपल्याला माहित नाही आणि ते मोजता पण येत नाही आपल्याला. लक्षात आलं. त्यामुळं आणि एका टर्म मध्ये दुसरी टर्म जी आहे ती टर्म सेम टर्म आपल्याला काय असणार आहे तर रिपीट झालेल्या आहेत. जे इन्फानाइट टर्म जरी असल्या तरी त्या रिपीट झालेल्या टर्म्स आहेत. आणि असं असेल तरच आपण या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. जर रिपीट झालं नसेल तर त्या टाईपचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येत नाहीत. ओके, आता आपण कशाचा यूज करायचा आहे बघा. हा स्क्वेअर रूट आहे. फर्स्ट स्क्वेअर रूट मी काय केला, राईट साईडला शिफ्ट केला, लेफ्ट साईडला शिफ्ट केला तर तो आपल्याला y स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ x प्लस दिस अगेन रूट ऑफ लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ लॉग ऑफ x प्लस रूट ऑफ लॉग ऑफ x इन्फिनिटी. ओके, आता बघा ही जी टर्म आहे ही टर्म काय दिसते आपल्याला पुन्हा रूट लॉग x प्लस रूट लॉग ऑफ x प्लस रूट लॉग ऑफ x प्लस डॉट 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 किती वेळा इन्फिनिट. म्हणजे ह्या टोटम टर्मला आपण काय म्हणू शकतो पुन्हा y म्हणू शकतो. कारण y म्हणजेच काय कन्सिडर होतं, y म्हणजेच काय आहे ही टर्म जी आहे आणि तीच टर्म इथं आहे. याच्यातून एक वेळ कमी केलं म्हणजे इन्फिनिटी मधून एक वेळ कमी केलं तर पुन्हा ती इन्फिनिटीच असतं. त्यामुळे याला आपण काय करू शकतो y कन्सिडर करू शकतो. म्हणजे आपल्याला जे इन्फानाइट टर्म कंटेन असलेले इक्वेशन आपण कशा फॉर्म मध्ये घेऊ शकतो, y स्क्वेअर इज इक्वल टू लॉग x प्लस y. ओके, आणि या इक्वेशनचं आपल्याला आता डिफरन्शिएशन फाइंड आउट करता येतं. ओके, डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x वी गेट जस्ट y स्क्वेअरचं डिफरन्शिएशन हे फंक्शन ऑफ x आहे त्यामुळे फंक्शन ऑफ x समजून आपण डिफरन्शिएशन करायचं आहे. y स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2y इंटू जस्ट चेन रूल नुसार जस्ट y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, ज्या ज्या टर्म मध्ये dy बाय dx आहे त्या टर्म लेफ्ट साईडला घ्यायचं आहे आणि त्याच्यातून dy बाय dx कॉमन काढायचं आहे. ज्या टर्म मध्ये dy बाय dx नाही त्या टर्म राईट साईडला शिफ्ट करायचं. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म हा दोन्ही मध्ये dy बाय dx होता तो आपण लेफ्ट हँड साईडला त्या टर्म ट्रान्सफर केला आणि त्यांच्यातून dy बाय dx कॉमन काढला. म्हणजे हा 2y आणि ही इकडे टर्म आल्यानंतर निगेटिव्ह होईल म्हणून -1 इंटू dy बाय dx इज इक्वल टू दिस 1/x. आता या टर्मने इकडे जस्ट डिवाइड केलेलं. देयरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय दिस x इंटू ही टर्म इकडे डिवाइड झाली तर काय असणार आहे x इंटू 2y मायनस 1 आणि हेच तर आपल्याला रिक्वायर्ड dy बाय dx आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ y इज इक्वल टू x रेज टू x अगेन इट x रेज टू अगेन x again it x raised to again x. Okay, it raised to x how many time, infinite time. Okay, हे आपल्याला एक इक्वेशन दिली आहे. देन शो दॅट आपल्याला काय करायचं आहे dy बाय dx इज इक्वल टू y स्क्वेअर डिवायडेड बाय x इंटू 1 मायनस लॉग ऑफ 1. ओके, सोल्युशन y इज इक्वल टू x रेज टू x इट रेज टू अगेन x इट रेज टू x इन्फिनिटी टाइम. या इक्वेशनचं कन्व्हर्जन आपल्याला काय केलं पाहिजे म्हणजे इन्फानाइट टर्म जे आहे त्या इन्फानाइट टर्म कॅन्सल करण्यासाठी बघा आता फंक्शन रेज टू फंक्शन आहे त्यामुळे आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज करणार. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x इट रेज टू अगेन x इट रेज टू अगेन x इन्फानाइट टाइम. ओके, आता इंडायसेसचा रूल यूज जर केला तर यामध्ये बघा इथं आपल्याला इंडायसेस जो आहे तो इंडायसेस कोणता या पहिल्या x फर्स्ट x सोडला तर तिथून वरचा जो असणार आहे तो सगळा काय असणार आहे
इंडेक्स आहे आणि हा जो फर्स्ट एक्स आहे तो बेस आहे. लॉगॅरिथमिक रूल नुसार इंडेक्स जो असेल तो इंडेक्स काय होतो मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. बेस जो असणार आहे त्या लॉग ऑफ बेसला त्या इंडायसेसनं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे इथं हा एक्स जो आहे तो पहिला एक्स जो असणार आहे तो एक्स बेस आहे त्यामुळे हा लॉग ऑफ एक्स झाला आणि ही जी वरची एक्स रेस टू एक्स हे इन्फिनिट टाइम जे असणार आहे तो काय असणार आहे आपल्याला इंडेक्स झाला म्हणजे तो आपण मल्टिप्लिकेशन घेतला. म्हणजे आपल्याला काय मिळेल log of y is equal to x raised to x infinity टाइम into log of x. पण आपल्याला ही टर्म म्हणजे काय x raised to x it raised to infinity टाइम म्हणजे अगेन तो तुमचा काय असणार आहे y आहे. त्यामुळे हा जस्ट आपल्याला log of y is equal to y into log of x. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. ओके, आता हे इक्वेशन जे आहे ते आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x वी गेट जस्ट log of y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y into dy by dx. ओके, दिस इज इक्वल टू पुन्हा हे आपल्याला चेन रूल नुसार पुन्हा हे आपल्याला काय केलं पाहिजे u into v रूल नुसारच सॉल्व्ह केलं पाहिजे कारण y म्हणजेच फंक्शन ऑफ x आहे. ओके, त्यामुळे फंक्शन ऑफ x into log of x अगेन u into v रूल नुसार y into y as it is derivative of log of x plus log of x as it is derivative of y. Therefore 1 by y into dy by dx as it is equal to this y as it is log of x is equal to 1 divided by derivative of log of x is equal to 1 divided by x plus log of x as it is into dy by dx as it is. ओके, नेक्स्ट ज्या टर्म मध्ये dy by dx आहे त्या टर्म मधून जस्ट आपण काय करू त्या टर्म लेफ्ट साइडला ट्रान्सफर करून त्यांच्यातून dy by dx कॉमन काढूया. ही टर्म इकडे आलं तर निगेटिव्ह होईल आणि dy by dx कॉमन काढला तर पहिल्या टर्म मध्ये dy by dx राहील. ही निगेटिव्ह असल्यामुळे मायनस लॉग ऑफ एक्स इंटू जस्ट dy by dx इज इक्वल टू ज्या टर्म मध्ये dy by dx नाही त्या टर्म राईट साईडला म्हणजे ही एकच टर्म y by x. ओके, जस्ट इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मायनस y इंटू लॉग ऑफ एक्स y लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय y इंटू dy by dx इज इक्वल टू y by x असेल. ओके, जस्ट ही जी टर्म आहे ते टर्म मधले बघा हा y आणि हा y म्हणजेच y स्क्वेअर म्हणजे ही टर्म इकडं मल्टिप्लिकेशनला येईल ही टर्म इकडे मल्टिप्लिकेशनला येईल म्हणजे न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरमध्ये म्हणजे dy by dx इज इक्वल टू y स्क्वेअर डिवायडेड बाय दिस x इंटू दिस 1 मायनस y इंटू लॉग ऑफ x असेल. Therefore dy by dx is equal to y square divided by x into 1 minus y log of x. But y log of x is from equation number 1 log of y. त्यामुळे x into 1 minus log of y. इक्वेशन नंबर 1 नुसार y log of x याची व्हॅल्यू जी आहे ती log of y आपण सबस्टिट्यूट केली. ओके.